वेलकम टू माय चॅनल. चला आज आपण बघणार आहोत शुगर बीटने लोड स्टिचिंग कशी करायची असते ती. यासाठी लागणार आहे आपल्याला हा जरी थ्रेड, त्यानंतर हे शुगर बीट्स, ही नीडल आहे नंबर 23 म्हणजेच 0.45 आणि सीझर. आता यामध्ये मी पहिल्यांदा हा पाइपिंगचा दोरा घेतलेला आहे आणि याला फॅब्रिक ग्लूच्या साहाय्याने कपड्याला चिटकून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आपला जो मशीन थ्रेड असतो त्या मशीन थ्रेडने या पद्धतीने झिगझॅगमध्ये मी थोडंसं स्टिच करून घेतलेलं आहे, जेणेकरून हा दोरा फिक्स बसला पाहिजे त्याच्यात. आता यामध्ये पहिल्यांदा मी या नीडलमध्ये हे शुगर बीट्स ॲड करून घेणार आहे. यानंतर पहिले नीडलला खाली टाकायचं, खालचा दोरा वरती घ्यायचा, त्याला क्रॉसमध्ये खालच्या साईडने पुन्हा एकदा स्टिच करायचं, खालचा दोरा वरती काढायचा, पुन्हा अगदी त्याच्याजवळ लॉक करून घ्यायचं. पुन्हा वापस जायचं वरती, पुन्हा तिथे एकदा लॉक करून घ्यायचं, पुन्हा त्यामध्ये शुगर बीट्स ॲड करायचे, त्यानंतर पुढे लॉक करून घ्यायचं. जेव्हा आपण डाव्या साईडने लॉक करतो तेव्हा खालच्या साईडला लॉक करायचं आणि उजव्या साईडला आपण जेव्हा लॉक करतो तेव्हा वरच्या साईडला लॉक करायचं. या पद्धतीने पहिल्यांदा अगदीच जमणार नाही, तेव्हा शुगर बीट्स वगैरे थोडे बाहेर येतील, तर एक 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 हळूवार पद्धतीने करायचं. मला पर्सनली ही शुगर बीटची जी लोडिंग असते ही खूप आवडते, कारण याच्यामध्ये नेक इतका सुंदर दिसतो या लोडिंग केल्यामुळे. शुगर बीटच्या त्या पूर्ण ब्लाउजला गेटअप येतं याच्यामुळे. या पद्धतीने करायचं. पुन्हा पुढे लॉक करून घेतलं, पुन्हा रिव्हर्स जायचं, पुन्हा एकदा लॉक करून घ्यायचं तिथे, आणि शुगर बीट जेवढे लागतात पहिल्यांदा तेवढेच घ्यायचे, कारण नवीन शिकत असतो तेव्हा जेवढे लागतात तेवढेच घेऊन जर शिवले तर शुगर बीट निसटण्याचे चान्सेस थोडे कमी असतात. पुन्हा पुढे लॉक करून घ्यायचं, दोऱ्याला जास्त ओढायचंही नाही, जेणेकरून कपडा फाकणार नाही. पुन्हा वापस जायचं, इथे एकदा पुन्हा एकदा लॉक करून घ्यायचं. फिनिशिंग यायला थोडासा वेळ लागत राहतो, कारण कसं आहे, प्रॅक्टिस केल्याच्या नंतरच तुम्हाला फिनिशिंग येणार आहे.
या पद्धतीने करायचं. या शुगर बीटमध्ये वेगवेगळ्या कलरमध्ये पण शुगर बीट्स अवेलेबल असतात. तर वेगवेगळ्या कलरमध्ये पण जर तुम्ही ही लोड स्टिचिंग जर केली ब्लाऊजच्या नेकला तर खूप सुंदर दिसते. आता यामध्ये बऱ्याचदा काय होतं की ही आपली जी साधी निडल असते या निडलच्या साह्याने आणि दोऱ्याच्या साह्याने सुद्धा ही लोड स्टिचिंग करतात. मी तुम्हाला दाखवते. पहिले सुईला खालून वरती काढायचं. त्यानंतर यामध्ये 3 शुगर बीट ॲड करायचे. यामध्ये ही शुगर बीट ॲड करायची आणि पुन्हा पुढे क्रॉसमध्ये खाली टाकायची सुई. पुन्हा एकदा पुढे पुन्हा त्यामध्ये 3 शुगर बीट ॲड करायचे. हे असं केल्याच्या नंतर काय होतं की याची जी फिनिशिंग आहे ही तुम्हाला पण दिसत असेल. हे बघा, ही फिनिशिंग चालली जाते. जेवढी आपल्या वर्कच्या याच्याने येते, आरी वर्कच्या याच्याने येते, तेवढी सुई आणि दोऱ्याने जे आपण करतो त्याच्याने ती फिनिशिंग चालली जाते. या पद्धतीने ते लागतं. म्हणून मी कधी पण प्रेफर करताना आरी वर्कचंच प्रेफर करते. सुई आणि दोऱ्याने शिवायला खूप सोपं जातं, पण यापेक्षाही याची फिनिशिंग खूप सुंदर दिसते. Thank you for watching.